आदिरा मॅडम. या मॅम तुमचं पार्सल. ओ येस. थँक्यू. थँक्यू. पेमेंट झालं ऑनलाईन. हो. या थँक्यू. This is done. What is left? हे काय हा अजून खरेदी सगळीकडे पार्सल 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 सगळं हे पार्सलचा पाऊस पडतो का इथे पार्सल बाहेर पार्सल काय चाललंय का सगळी दुकानच उचलून आणली आहे का तू बाई अगं हे तुझं माहेरचा बंगला नाहीये ना हा एवढा मोठा छोटंसं घर आहे की नाही आपलं आता इथे माणसं कमी आणि तुझी पार्सलच जास्त दिसतात बाई आम्हाला पाय ठेवायला जागा नाही जरा बसायला जागा ठेवशील आमच्यासाठी आई हा पसारा आहे ना पार्टी आहे म्हणून होतोय. पार्टी संपली की हा पसारा कमी होणार आहे. डोंट वरी. अरे अशी काय करते तू अदिरा इफ यू डोंट माइंड मला माझ्या फ्रेंड्सना कॉल करायची अजून ॲडी जम्बो नाना या सगळ्यांना कॉल करायचं आहे. सगळे राहिलेत यार. ही काय माणसं आहेत ऑफकोर्स माझ्या फ्रेंड्सची नाव आहेत ही. आई प्लीज मला त्यांना कॉल करू द्या. मी चुकून विसरले ना तर माझ्यावर चिडतील. पूर्ण शहरालाच काय आमंत्रण देणार आहेस का तू हा आधीच एवढं सगळं डेकोरेशन एवढी सगळी पार्सल ह्याच्यामध्ये किती पाण्यासारखा पैसा वाहत जातोय अदिरा ऐकते का तू आई प्लीज बास ना. किती खर्च 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 असं बोलताय. पहिल्यांदा पार्टी देते मी लग्नानंतर आणि तेही मी माझ्या फ्रेंड्सना प्रॉमिस केलं होतं लग्नानंतर मी तुम्हाला छान पार्टी देईन म्हणून. पण चांगली पार्टी द्यायला नको का. अरे पण एवढा पैसा खर्च करायचा हो 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 मी पाण्यासारखा पैसा खर्च करतेय कारण माझ्याकडे पैसे आहेत. ऑफकोर्स तुमच्याकडे मागायला येते का मी पैसे नाही ना मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे का सारखं हायपर होत आहे. हे बघा तुम्ही प्लीज टेन्शन नका घेऊ आणि मलाही उगाच टेन्शन नका देऊ. माझा मूड खराब होतो. अगं अधिरा थोडा खर्च हा आई बोल ग. सानंदी या अधिराचा जरा अतिच चाललंय आता हल्ली काय ग आता काय झालं. अरे तोंडाला येईल ते बोलते तिच्या जिभेला काही हाडच नाहीये मुद्दाम मुद्दाम तिनं अशी बोलणं उकरून काढतीये. आता बघ पार्टीसाठी नवीन कपडे घेऊन आलीये. बरं माझ्यासाठी काही आणलं नाही हा सगळ्यांसाठी आणलं पण मी दुश्मन आहे ना तिची. अरे, मी वयाच्या 50 वर्षानंतर पहिल्यांदा गेले दुकानात आणि माझ्यासाठी साडी घेऊन आले आणि ही सडू काय सगळी मुंबईतली दुकानं आहेत ना ती हिच्या जीवावर चालतात अशीच वागते ही. सासूसाठी मुद्दाम काही घ्यावंसं वाटलं नाही तिला मुद्दाम नाही आणलं तिने मुद्दाम. आई ग असं मुद्दाम का करेल ती पाकळ्यात शिरण्यासाठी. अरे मी तिची सासू आहे ना हा पण मला टोमणे मारत असते ती. मला सगळं सहन करावं लागतं. एवढा छळ कुठल्या सासूचा झालाय का माझा होतोय. घराचं हॉटेल करून टाकले तिने हॉटेल. आई ऐक ना तू जरा शांत हो ना. मी पूर्वी म्हणाले असं सतत तिला बोलू नकोस. त्यानेही करायची तिरेला पेटत असेल. सानंदी तू मला शिकायला जाऊ नको. आता तू त्यांच्याकडची झालीस ना म्हणून त्यांच्यासारखं बोलायला लागलीस. तू मला शिकवायला लागलीस का तू वागतेस का त्यांच्याकडे असं तू वागतेस तुझ्या सासू बरोबर अशी नाही ना. हे संस्कार दिलेत का मी तुला. आई ती आपल्या घरात मोठी झाली आहे का नाही ना. ती वेगळ्या घरात वाढलेली मुलगी आहे. अरे पण माझ्या गळ्यात येऊन पडली आहे ना सानंदी. विचार कर ना जरा माझ्या बाजूने जरा विचार कर ना. देवा परमेश्वरा अरे थोडीशी तरी चांगली सून द्यायची होती काय बिघडलं असतं. आणि वर मला काय ऐकवते माहिती का आई पार्टीचा खर्च मी करते तुमचं काय बिघडतंय. सगळा खर्च मी करणार आहे माझा सगळा पैसा लागणार आहे तुमचं काय जाते. अरे काय ही काय बोलायची पद्धत झाली हा. मी तिला म्हटलं का करतेस एवढा खर्च पार्टीसाठी. जो काय पैसा लागणार आहे तो आपल्या घरासाठी खर्च कर ना दुसऱ्यांवर नको उधळूस ना. मयात माझं काय चुकलं. आनंदी आयुष्यभर काटकसर करून घर चालवले ग आपण पण हिला जरा बोलले एक पार्टी करू नकोस तर माझ्यावरच रागवली. हे असं रागवायचं असतं का. हे संस्कार द्यायचे असतात का. मी शुक्रवारी सगळ्या डिपार्टमेंटच्या हेडची मीटिंग कॉल करतो. तोवर आपलं हे ॲग्रीमेंट तयार होईल आणि मला सगळ्या टीमला ब्रीफ पण करायला लागेल. ते सगळं राहू दे बाजूला आनंद. त्यानंतर होत राहील. त्याआधी मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. कसलं. श्वेताला पाठवून द्या.
कावे श्वेता, तू जे मला काही सांगितलंस, तुझ्या बाबतीत जर खरंच चुकीचं घडलं असतं, तुझ्या बाबतीत जर खरंच कोणी वाईट वागलं असतं, तर जगात काहीही घडलं असतं ना तरी सुद्धा मी ठामपणे तुझ्या बाजूने उभा राहिलो असतो. राहिलो असतो म्हणजे? असायलाच हवं, राहिलोच असतो. कुठल्याही मुलीच्या बाबतीत, कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत जर असं अन्यायकारक काही घडत असेल, कोणी तिच्याकडे वाईट नजरेने बघत असेल, कोणी तिचा गैरफायदा घेत असेल, तर एक समाज म्हणून आपण त्या स्त्रीच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणं गरजेचंच आहे, राहायलाच पाहिजे. पण जर तसं खरंच घडलं असेल तर मी आजपर्यंत तुझ्याशी बऱ्याच वेळा बोललो. आय डोंट ट्रस्ट यू एनिमोर. सर आय एम सो सॉरी. प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून घेता का प्लीज? माझं अजून बोलून व्हायचं आहे. यांनी सांगितलं त्याप्रमाणे खरोखर अंशुमन जर तुझ्याशी वाईट वागला असता, चुकीचा वागला असता, तर मी त्याला फक्त तंबी दिली नसती. माझा भाऊ असून सुद्धा मी त्याच्यावरती कडक ऍक्शन घेतली असती. श्वेता, आपण ज्या व्यक्तीवरती चुकीचे आरोप करतो, अशा पद्धतीने आरोप करतो, तेव्हा त्या व्यक्तीचं रेप्युटेशन आयुष्यभर खराब होऊ शकतं, बिघडू शकतं. याचा विचारही करावा असं वाटला नाही तुला? आणि मला नाही वाटत की आता या ऑफिसमध्ये तू काम करण्याला मी कम्फर्टेबल आहे. तुझ्यासारख्या खोटं बोलणाऱ्या मुलीला माझ्या ऑफिसमध्ये जागा नाही. तू राजीनामा दे श्वेता. सर आय एम सो सॉरी. प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून घेता का? तुला पुढच्या नोकरीत प्रॉब्लेम होईल असं माझ्याकडनं काही घडणार नाही. मी तुझ्यावर कुठली केस करणार नाही, तुझी कुठली कंप्लेंट करणार नाही, तुला त्रास होईल अशी कुठली ऍक्शन घेणार नाही. तुला 3 महिन्याचा पगार दिला जाईल. मला असं वाटतं एवढंच मी करू शकतो. अरे पण समर, आणि तुझ्या पुढील आयुष्यासाठी तुला शुभेच्छा. माझा निर्णय झालाय श्वेता, तू जाऊ शकतेस. समर ऐक ना, एकदा माझं ऐकून घे प्लीज. आनंद, मला जे करायचं होतं ते मी केलंय. माझा निर्णय फायनल आहे, याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. तिचा 3 महिन्याचा पगार प्रोसेस करून टाक. आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल कर आणि संध्याकाळी मला घरी भेट, बोलूया.